नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 10 नोव्हेंबर रोजी टीईटी पेपर 1 आणि पेपर 2चं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये टीईटी पेपर 1 मध्ये या लेक्चरमध्ये आपण जे काही मराठीचे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचे अपेक्षित उत्तर जे काही आहेत तर ते पाहणार आहोत। कदाचित त्या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जे काही आन्सर की येईल तर त्याच्यामध्ये थोडं बहुत व्हेरिएशन असू शकतं, ठीक आहे। पण तरी देखील आपण जास्तीत जास्त अचूक उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सुरुवात करूया। या ठिकाणी जी काही या पेपर 1 मधला मराठीचा पोर्शन आहे तर त्यातल्या पहिल्या क्वेश्चनकडे या ठिकाणी वळूया आपण। संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय तुम्हाला शोधायचा आहे। आता संधीचे प्रकार जे काही आहेत तर हे नक्कीच तुम्हाला माहिती असतील। त्याच्यामध्ये स्वर संधी आहे, विसर्ग संधी आहे, व्यंजन संधी आहे। आता महा अधिक औदार्य हे जे काही उदाहरण आहे तर हे स्वर संधीचं आहे। गंगा अधिक ओघ स्वर संधी आहे। जन अधिक ऐक्य हे देखील स्वर संधीचं उदाहरण आहे। पण या ठिकाणी हे दुह अधिक दैव म्हणजे एकंदर हे मात्र वेगळं असं उदाहरण असणार आहे। ऑप्शन 3 हे तर उत्तर येणं अपेक्षित आहे। पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? नावामध्येच बघा कर्तरी प्रयोग याचाच अर्थ कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणं अपेक्षित आहे आणि अकर्मक याचा अर्थ वाक्यामध्ये कर्म नको। अशा वेळेस या ठिकाणी अगदी तुम्ही सहजपणे इलिमिनेशन पद्धतीने ह्याचं उत्तर काढू शकता। इथं बघा पक्षी अंगणात दाणे टिपतात, पक्षी कर्ता आहे, दाणे कर्म आहे। इथंच ऑप्शन 2 कटला। श्रावणीने नवीन पैठणी आणली, श्रावणी कर्ता आहे आणि पैठणी जे काही आहे तर हे कर्म आहे, त्यामुळे इथं कर्म असल्यामुळे ऑप्शन कटला। ताईने अंगणात पानाफुलांची रांगोळी काढली, ताईने हा कर्ता झाला आणि या ठिकाणी रांगोळी हे जे काही आहे तर ते कर्म झालं। म्हणजे अगदी त्या ठिकाणी अधिक डोकं न लावता देखील तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता। ऑप्शन 1 हे आपलं उत्तर येणं अपेक्षित आहे। त्यानंतर दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे दुसऱ्या आणि 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। इथं मात्र कन्फ्युजन होऊ शकतं। या ठिकाणी बघा, या ठिकाणी खिसा, खिसा रीता, खिसा रीता भपका भारी, भपका भारी खिसा रीता, ठीक आहे। आता अशा पद्धतीने देखील तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही जर समजा असं केलं खिसा रीता भपका भारी। आता इथला जो दुसरा शब्द आहे तुम्हाला काय करायचंय बरं, दुसरा आणि 7वा क्रमांकाचा शब्द शोधायचा आहे। हा दुसरा शब्द आहे आणि हा जो काही आहे तर हा 7वा शब्द आहे। म्हणजे एकंदर ह्याच्यानुसार पसा हा शब्द तयार व्हायलाय। आता खिसा रीता भपका भारी या पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर सा हा दुसरा शब्द आणि या ठिकाणी हे 4 5 6 7 आणि इथं जो काही आहे तर तो साका असा शब्द तयार व्हायलाय। म्हणजे एकंदर या ठिकाणी दोन्ही पद्धतीने जर तुम्ही आन्सर जर काढलं तर दोन वेगवेगळे उत्तर येऊ शकतात। पसा, पसा म्हणजे ओंजळ, त्याचा आपल्याला काय करायचं आहे बरं, शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे। पसा म्हणजे काय बरं, पसाभर म्हणजे आपण ओंजळभर म्हणतो बघा। या पद्धतीने जर तुम्ही ही म्हण घेतली तर ओंजळ येऊ शकतं आणि जर समजा तुम्ही या पद्धतीने जर ही म्हण घेतली म्हणजे पुढचं मागं आणि मागचं पुढं जर केलं तर अशा वेळी साका, साका जे काही आहे तर साकाचं त्या पद्धतीनं जर पाहिलं तर हे पोकळ येऊ शकतं। तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा आहे पण माझ्या मते या ठिकाणी ओंजळ येण्याचं जास्त त्या ठिकाणी शक्यता आहे। त्याच्यानंतर गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला। भीतीदायक संकट, भीतीदायक संकट ह्याच्यामध्ये समानार्थी त्याच्यासाठी योग्य शब्द कोणता, गंडांतर, इष्टापत्ती, हमरी-तुमरी आणि पर्वणी। पर्वणी म्हणजे संधी, त्यामुळं भीतीदायक संकट पर्वणी हा बिलकुल चुकीचा शब्द ठरतो। हमरी-तुमरी म्हणजेच काय तर त्या ठिकाणी भांडणासाठी हा शब्द येतो। भांडण जेव्हा होतं तेव्हा आपण म्हणतो हमरी-तुमरीवर आले, त्यामुळे हे देखील योग्य नाहीये। इष्टापत्ती म्हणजे हे देखील पॉझिटिव्ह अर्थानं हा शब्द आहे, त्यामुळं योग्य जे काही आहे संकट तर ह्याच्यासाठी गंडांतर म्हणू शकतो। त्यानंतर पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची। ह्याच्यामध्ये मडक्यांची काय असते, मडके जे काय असतात गाडगे तर त्याची उतरंड असते बघा, ठीक आहे। तर त्याची काय असते बरं, उतरंड। प्रवाशांची काय असते तर प्रवाशांची झुंबड असते। बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाली होती। त्यानंतर गवताचा जो काही आहे तर गवताचा भारा असू शकतो, गवताची पेंडी असू शकते, ठीक आहे। तर या ठिकाणी गवताचा भारा बरोबर आहे। नाण्यांची जी काही असते ना मित्रांनो त्याला चळत म्हणतात आणि भाकरींची जी काही असते तर ती चवड असते, त्यामुळं ऑप्शन 3 जे काही आहे तर ही चुकीची जोडी म्हणू शकतो आपण किंवा त्या ठिकाणी अयोग्य असा समूहदर्शक शब्द आहे। त्याच्यानंतर माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते?
मुळात वाक्यामध्ये जे दिलेलं हे जे काही आहे तर हे करणरूपी वाक्य आहे, थोडंसं होकारार्थी, आणि तुम्हाला वाक्याचा अर्थ न बदलवता त्याला नकारार्थी रूप द्यायचंय, अर्थ न बदलवता. ठीक आहे. मग आता अशा वेळेस माधुरी अतिशय हुशार आहे. हुशारसाठी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला मठ्ठ घ्यावं लागेल, मान्य. अतिशय, अतिशय तुम्हाला अतिशयसाठी देखील त्या ठिकाणी एक वेगळा असा शब्द घ्यावा लागेल. अतिशयसाठी इथं तर कोणताही शब्द नाहीये, खूप नाही, खूपचा समानार्थी शब्द झाला, माधुरी खूप नाही, तुम्हाला अर्थ बदलू द्यायचा नाहीये, त्याच्यामुळे इथं अजिबात हा शब्द तुम्ही घेऊ शकता. माधुरी अजिबात मठ्ठ नाहीये, याचा अर्थ माधुरी ही त्या ठिकाणी अतिशय हुशार आहे. इथं माधुरी हुशार नाही हे मात्र चुकीचं ठरणार आहे, हे देखील चुकीचं ठरणार आहे. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट, यथान्याय या सामासिक शब्दाचा या ठिकाणी योग्य असा विग्रह तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. आणि यथान्याय म्हणजे काय तर न्यायाप्रमाणे, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. ठीक आहे, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर कृष्णा सम पाठी राखा माझा बंधू राया. सम याच्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. हे कशाचं कोणतं उदाहरण आहे बरं? उपमा. ठीक आहे, शब्दालंकार आणि अर्थालंकार ह्याच्यामध्ये तुम्हाला शब्दालंकार तर हे माहीतच आहे, तर यमक असो अनुप्रास असो हे शब्दालंकार आहेत, पण उपमा मात्र अर्थालंकार आहे. त्याच्यानंतर अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. मित्रांनो, याच्यामध्ये अशुद्ध शब्द किती आहेत? पहिल्यांदा इथं अलीकडे हा शब्द असा लिहिणं अपेक्षित असतो. पावसाचे नसतं, ते पावसाचे असतं. ठीक आहे, पाऊस म्हटलं तर ठीक आहे, पण त्याला जर चे हा प्रत्यय लावला तर मात्र ते ऊच व होत असतं. त्याच्यानंतर प्रमाण जे आहे ना मित्रांनो, हे प्रमाण न बाणाचं पाहिजे. त्याच्यानंतर खूपला दुसरा उकार असणं अपेक्षित आहे. वृक्षारोपण बरोबर आहे, मोहीम, मोहीम दुसरी वेलांटी. आणि पाहिजे जे काही आहे ना तर हे मला वाटतं ह्याची पहिली वेलांटी पाहिजे. म्हणजे एकंदर हे 3 आणि हे 3 असे एकूण 6 शब्द जे काही आहेत तर हे या ठिकाणी अशुद्ध आहेत. त्याच्यानंतर मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता, या वाक्यात किती विरामचिन्हे येतील? तुम्हाला एकंदर हे एवढं जे काही आहे तर हे वाक्य आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो इथं स्वल्पविराम तर यायलाच पाहिजे. दुसरं म्हणजे हे जे काही आहे तर त्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह यायला पाहिजे. आणि शेवटी त्या वाक्याच्या अनुषंगानं तुम्हाला इथं प्रश्नार्थक चिन्ह देखील वापरावं लागेल. तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नार्थक चिन्ह असे या ठिकाणी 3 तुम्हाला विरामचिन्ह इथं वापरावे लागतील. त्याच्यानंतर भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी परकीय भाषांमधून देखील मराठीत बरेचसे शब्द आलेले आहेत आणि त्यासोबतच विविध अशा भारतीय भाषांमधून देखील मराठीमध्ये शब्द आलेले आहेत. यामध्ये भाकरी हा शब्द कन्नड म्हणजेच कानडी भाषेमधून या ठिकाणी आपल्या मराठीमध्ये आलेला आहे. यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, तर त्यांचं जे आत्मचरित्र हे नक्कीच तुम्ही केलेलं असेल. त्याचं नाव आहे मित्रांनो कृष्णा काठ. त्याचं नाव काय बरं? कृष्णा काठ. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्हाला पत्र लिहायचंय. आता इथं बघा, थोडंसं बारकाईनं तुम्हाला हा अर्थ समजून घ्यावा लागेल. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या म्हणजे एकंदर कार्यक्रम होऊन गेलेला आहे आणि कार्यक्रम होऊन गेला, ते व्यक्ती उपस्थित राहिले, अशा वेळेस त्या व्यक्तीला तुम्ही आभारपत्र पाठवणं अपेक्षित आहे. काय बरं? आभारपत्र. त्याच्यानंतर अभंगाच्या ओळी आणि रचनाकार यांची विसंगत जोडी तुम्हाला ओळखायची. डाव्या बाजूला अभंगाचे त्या ठिकाणी एखादं कडवं दिलेलं आहे किंवा एक ओळ दिलेली आहे आणि पुढं त्यांचे रचनाकार दिलेले आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची. निंबा कडूपण देत असे कोण, युक्षा गोडपण कवन करी. ह्याच्यावरून तुम्हाला अगदी सहजपणे लक्षात आलं असेल की खानदेश मधल्या ज्या काही प्रसिद्ध अशा कवयित्री आहेत, आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यांना संत बहिणाबाई, तर ह्यांचं ही रचना आहे. त्याच्यानंतर धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, ही रचना आहे संत जनाबाईंची. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू, हे जे काही आहे तर ही प्रसिद्ध अशी रचना आहे, हे आहे तुकाराम महाराजांची. पण शेवटचं जे काही आहे, माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमा तिरी, हे संत कान्होपात्रा यांची रचना आहे. या ठिकाणी आपल्याला अगदी आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये देखील संत साहित्यामध्ये जर तुम्ही अभ्यासला असेल तर ह्या सगळ्या ज्या रचना आहेत तर ह्या पाहायला भेटतील. मला वाटतं 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कविता पाहायला भेटते.
कविता अत्यंत सुंदर आहे मित्रांनो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही जर पाहिलं तर खूपच अर्थपूर्ण अशा कविता तुम्हाला टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मराठी विषयामध्ये विचारलेल्या येतात. इथं देखील यावेळी देखील त्यांनी ती जी काही परंपरा आहे तर ती खंडित केलेली नाहीये. रक्ताचे नचे ओघळ सुकले अजूनही क्रूसावरती. क्रूस म्हणजेच काय तर येशू ख्रिस्ताला ज्याच्यावर त्या ठिकाणी चढवलं होतं ना तर ते क्रूस होता. शेवटी त्यांना ज्या पद्धतीने मारलं होतं तर त्याला काय म्हटलं जातं बरं, क्रूस, क्रॉस म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे, मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती आणि क्षमा यामध्ये वसतो परमेश. म्हणजे एकंदर परमेश कशामध्ये वसतो, प्रेम शांती आणि क्षमा. आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात निशस्त्रांच्या रक्तमासामध्ये नाहतात. म्हणजे एकंदर या ठिकाणी येशू ख्रिस्ताला उद्देशून म्हटलेलं आहे की जे तुझं नाव घेतात ना तर त्यांच्या हातामध्ये आज काय आहेत बरं, तर ते आज काय करतायत तर निशस्त्रांना त्या ठिकाणी मारतायत. मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, जगत जे त्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरित. पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, रास म्हणजे ढीग, ठीक आहे, प्रेतांची रास पाहून काय झालं बरं, नयन झाकले असशील देवा तू आपुले खास. प्रेतांची रास पाहून या ठिकाणी देवानं नयन झाकले, डोळे झाकले असतील. असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात, एक जखम नवीन येशू तुझ्या काळजात. देवाने डोळे का मिटले असतील तर या ठिकाणी देवाने डोळे नयन झाकले, कशासाठी झाकले असतील बरं, पाचोळ्या पर पडली पाहून प्रेतांची रास. कशामुळं तर या ठिकाणी झालेली जीवितहानी पाहून, ठीक आहे, प्रेतांची रास पाहून देवानं डोळे झाकलेले असतील. कवितेतील प्रेषित, प्रेषित म्हणजेच काय तर प्रेषित म्हणजे देवाचा जो दूत असतो ना, देवदूत, तर त्याला प्रेषित म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, प्रेषित म्हटलं जातं. जयंत नारळीकरांचं एक पुस्तक देखील आहे बघा, प्रेषित नावाचं. त्याच्यानंतर कवीच्या मते ईश्वराचा वास कुठे असतो, कवीच्या मते ईश्वराचा वास कुठे असतो, प्रेम शांती आणि क्षमा यामध्ये वसतो परमेश. परमेश्वर ईश्वर कुठं असतो रे, प्रेम शांती अन क्षमा, ठीक आहे, प्रेमळ आणि क्षमाशील व्यक्तींच्या ठाई असं आपण म्हणू शकतो. कवीच्या मते ईश्वराचा वास कुठे असतो ऑलरेडी आपण पाहिले. खालील पर्यायातून समानार्थी शब्दांची विसंगत जोडी तुम्हाला ओळखायची, चुकीची समानार्थी शब्दांची जोडी ओळखायची. लतिका, लतिका म्हणजे काय तर वेल, इथं कन्या म्हटलेलं आहे, कन्या म्हणजे मुलगी, दुहिता, ठीक आहे, त्यामुळं हेच इथं चुकीचं आहे. आस्था, आपुलकी बरोबर आहे. आदिम, आदिम म्हणजेच काय, खूप जुना, मूळचा, पूर्वज, तर हे बरोबर आहे. फत्तर म्हणजे दगड, हेही बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन 1 हे चुकीचं असणार आहे. भिन्न अर्थाचा वाक्प्रचार तुम्हाला निवडायचा आहे. धाबे दणाणणे म्हणजे खूप जास्त घाबरून जाणे, पोटात गोळा येणे म्हणजे घाबरून जाणे, अंगाचा थरकाप उडणे घाबरल्यामुळेच असं होत असतं, आणि अंगाचा तीळ पापड होणे म्हणजे खूप जास्त राग येणे, ठीक आहे. त्यामुळे चुकीचं किंवा विसंगत जे काही आहे तर ते ऑप्शन 4 आहे. विरोधार्थी शब्दांची अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची. अनुरूप, अनुरूप म्हणजेच काय तर अनुरूप म्हणजे योग्य, ठीक आहे. आणि विजोड म्हणजे काय, विजोड म्हणजे जे जुळत नाही, मॅच होत नाही, ठीक आहे. त्यामुळं हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहे. आवृत्त, आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी तुम्ही मराठीमध्ये विज्ञानमध्ये जे काय आपण वनस्पतीशास्त्रामध्ये पाहतो ना, आवृत्त बीजी वनस्पती आणि अनावृत्त बीजी वनस्पती. ज्या झाडांच्या बिया ज्या आहेत तर त्या कव्हर्ड असतात, कोटेड असतात, तर त्यांना आवृत्त बीजी म्हटलं जातं. आणि त्याचं विरुद्धार्थी असतं अनावृत्त बीजी. त्यामुळं परावृत्त हे चुकीचं आहे. कोवळे, कोवळे जे काही आहे तर त्याचं विरुद्धार्थी निबर आहे, कडक. आणि टवटवीत जे काही आहे तर त्याचं विरुद्धार्थी मलूल आहे. त्यामुळे इथं ऑप्शन 2 हे आपलं इथं उत्तर येणं अपेक्षित आहे. तर इथं मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जो काही आहे तर तो आपला उतार्यावरचा आहे. एकूण उतार्यावर 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यापैकी एक जो काही क्वेश्चन आहे ना तर त्यासाठी उतारा वाचण्याची देखील गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल इथं व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता, शब्दसंग्रहावर म्हणीवर असणारा हा प्रश्न. उत्तरामध्ये जे काही उत्तर असणार आहे तर ते आपण त्या ठिकाणी लॉजिकली देखील इथं सापडू शकतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता, सर्व व्यक्ती सारख्या स्वभावाचे असतात, चुकीचा अर्थ आहे. व्यक्ती व्यक्तींच्या आचार विचारामध्ये भिन्नता असते, ठीक आहे. म्हणजे जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे स्वभाव जे काही आहेत तर हे वेगवेगळे असतात. ऑप्शन 2 हे इथं आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात, कारण एकमेकांची मते ठाऊक असतात, हट्टी स्वभावाची जाणीव असते, स्वाभिमानाची ठिकाणे माहिती असतात. आता इथं उतार्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शितापीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही या सगळ्यांची आपण काळजी घेत असतो. म्हणजे एकंदर एकमेकांची मते ठाऊक असतात, हट्टी स्वभावाची जाणीव असते, स्वाभिमानाची ठिकाणे माहिती असतात. म्हणजे एकंदर अ ब क बरोबर.
उतार्यानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी. आता या ठिकाणी कोणती दक्षता घ्यावी, सतत काळजी कोणती घ्यावी लागते, तर समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची या ठिकाणी दक्षता घ्यावी लागते. त्याच्यानंतर मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता. विशेषण कोणता आहे, या ठिकाणी बोलकी हे विशेषण आहे. बोलकी हे जे विशेषण आहे ना मित्रांनो, तर हे बोल नावाच्या त्या ठिकाणी धातूपासून बनलेलं आहे. त्याला की हा प्रत्यय लावलेला आहे. याचा अर्थ धातूपासून बनलेलं विशेषण म्हणून धातुसाधित विशेषण. त्याच्यानंतर कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. सह हे जे काही आहे ना मित्रांनो, तर अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी प्रत्यय किंवा शब्द जर जोडला गेलेला असेल नामाला वगैरे, तर तो जो आहे तर तो शब्दयोगी अव्यय ठरतो. तो काय ठरतो बरं, तर शब्दयोगी अव्यय त्या ठिकाणी ठरत असतो. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो. तो हा प्रत्यय लागलेला आहे. विभक्ती प्रत्यय कोणता आहे, तो इ आ, आणि एकंदर हे सप्तमीचा असल्यामुळं ह्याचं उत्तर जे काही आहे तर सप्तमीचा कारकार्थ असेल अधिकरण. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील पैकी नपुसकलिंगी नाम कोणते. नपुसकलिंगी नाम, तर या ठिकाणी फुगा, तर तो फुगा, तो धागा किंवा धागे, तो सोगा किंवा सोगे हे अनेकवचनी आहे, आणि ते वांग. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे काही आहे तर हे नपुसकलिंगी नाम आहे. आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग कोणता. विधेय म्हणजे क्रियापद असणारा भाग. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं ना मित्रांनो, तर मार्ग जे काही आहे ना तर तो कर्ता आहे. दिसणारा काय, मार्ग म्हणजेच एकंदर उद्देश असणार आहे. ठीक आहे. हे काय असणार आहे, उद्देश. म्हणजे जिथं मार्ग नाहीये ते आपण ऑप्शन निवडणं अपेक्षित आहे. मार्ग चुकलं, या ठिकाणी मार्ग हे असणार नाहीये, इथंही हे असणार नाहीये. म्हणजे मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे इथं आन्सर जे आहे तर ते आम्हाला दिसलाय, पण तरी देखील याच्यात थोडंसं त्या ठिकाणी कन्फ्युजन आहे. बघूया जेव्हा एक्झॅक्ट आन्सर की येईल तेव्हा त्या ठिकाणी मोस्ट प्रॉबेबली ऑप्शन नंबर 2 हेच आन्सर असण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यानंतर शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. मित्रांनो या ठिकाणी म्हणून जे आहे, म्हणून, तर या म्हणून मुळे हे वाक्य जे काही आहे तर ते कोणत्या पद्धतीचं आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं. एकतर वाक्य हे परिणामबोधक असू शकतं किंवा उद्देशबोधक असू शकतं. पण इथं जर बघितलं शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून, उद्देश काय बरं, तो सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून. म्हणजे एकंदर उद्देशबोधक वाक्य किंवा ह्या पद्धतीचं जे काही उभयनव्य अव्यय असतं त्यामुळं या ठिकाणी ते दोन वाक्य जे आहेत तर ते जेव्हा एकत्र कन्सिडर होतात ते मिश्र वाक्य ठरतं. ठीक आहे. आणि हेच जर समजा परिणामबोधक उभयनव्य अव्यय म्हणून जर ह्यानं इथं काम केलं असतं तर ते मात्र संयुक्त वाक्य ठरलं असतं. त्याच्यानंतर पुढील पैकी मूर्धन्य वर्ण कोणता. मूर्धन्य जे काही आहे रू, त्याच्यानंतर त्या ठिकाणी र, श, ळ, ट, ठ, ड, ढ, न हे जे काही आहे तर हे काय तर बरं मूर्धन्य वर्ण आहे. तिथं ळ आहे बघा, त्यामुळं या ठिकाणी मूर्धन्य वर्ण जे आहे तर तो ळ असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एकूण मराठीचे जे 30 क्वेश्चन आहेत तर ते इथं कव्हर केलेले आहेत आपण. या ठिकाणी मोस्ट प्रोबेबली आपण जे काही आन्सर सांगितलेले आहेत तर तेच आन्सर त्या ठिकाणी असण्याची खूप जास्त शक्यता आहे. एकंदर आजचा हा जो काही पेपर आहे तर बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते मागच्याच विविध जे काही पेपर आहे ह्याच्यापूर्वी झालेले आहेत तर त्याच प्रश्नांच्या अनुषंगाने आलेले आहेत. काही प्रश्न नवीन देखील तुम्हाला पाहायला भेटतात, पण ओव्हरऑल पेपर हा सोपा होता. अपेक्षा करतो की तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी हा पेपर सोपा गेलेला असेल. ठीक आहे. तर धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानतो.